नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 28 डिसेंबरच्या इम्पॉर्टंट चालू घडामोडी पाहणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. मग त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं, तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. चला सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चन पासून. बघा कालचा क्वेश्चन काय होता. अटल आयुष्यमान उत्तराखंड योजना उत्तराखंडमध्ये सुरू केली गेली, तर या योजनेअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाला किती रुपयांपर्यंत वैद्यकीय उपचार निशुल्क करता येणार आहे. आपण पाहिलेलं होतं की अटल आयुष्यमान उत्तराखंड योजना ही जी आहे ती आयुष्यमान भारत योजनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय उपचार सेवा निशुल्क दिली जाणार आहे. म्हणजेच याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2, 5 लाख. याचं सगळ्यांनी जवळपास आन्सर करेक्ट मेन्शन केलेलं आहे. आणि या योजनेमुळे जवळपास 23 लाख कुटुंबांना फायदा होणार आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, 23 लाख कुटुंबांना. आणि किती म्हणजे आजारांचा याच्यामध्ये समावेश केला गेलेला आहे, तर 1350. हा सुद्धा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एवढं तुम्हाला याच्या. आणि याचा जो या आहे उद्घाटन प्रसंगी देहरादून शहरामध्ये जे CM आहेत त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या हस्ते योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजे संबंधित जे गोल्डन कार्ड होतं त्याचं वाटप करण्यात आलेलं होतं. एवढं तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे. चला बघू आता आजच्या न्यूज. 99वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आता कुठे होणार आहे हे आता डिक्लेअर झालेलं आहे. तर 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन जे आहे ते पार पडणार आहे. मग आता याच्यामध्ये नागपूरवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. आता नागपूरमध्ये हे जे आहे नाट्य संमेलन ते रंगणार आहे. म्हणजे याच्या आधी लातूर आणि नागपूर यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होती की लातूरमध्ये होणार की नागपूरमध्ये होणार, पण मग फायनली आता नागपूरमध्ये होणार असं डिक्लेअर झालेलं आहे. अगोदरच याच्या अध्यक्षपदाची जी होती ती निवडणूक झालेली होती. त्याच्यामध्ये प्रेमानंद गजवी हे त्याच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे त्यांची. आणि आता गेल्या वर्षी जे आहे म्हणजे 98 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे कुठे पार पडलं, तर मुलुंडमध्ये. त्याच्या अध्यक्ष कोण होत्या, तर कीर्ती शिलेदार. हे पण तुम्हाला जस्ट लक्षात पाहिजे. हे चुकीचं झालेलं आहे इथं, हे मागच्या लेक्चरमध्ये हे कन्सिडर करू नका. ओके. आणि मग पहिलं जे झालं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ते कधी झालं, 1905 ला श्री खापर्डे हे त्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ओके. हे पण जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. श्री खापर्डे म्हणजे काय, गणेश श्रीकृष्ण खापर्डे उर्फ दादासाहेब खापर्डे. ओके. एवढं तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे. आता ते प्रेमानंद गजवी आहेत यावेळीचे अध्यक्ष, तर यांच्याविषयी पण आपण थोडं पाहू. त्यांचे जे काव्य आहेत किंवा काय साहित्य आहे ते सुद्धा आपण इथे कव्हर करू. तर बघा, जे प्रेमानंद गजवी आहेत त्यांचा जन्म जो आहे तो चंद्रपूरमध्ये झाला 1947 ला. ते मराठी कवी, लेखक, नाटककार आहेत. आणि विशेष म्हणजे 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीमध्ये दवी कुलकर्णी यांनी त्यांचा पराभव करून यांच्या विरुद्ध ते निवडून आलेले होते. कितव्या, 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत कोण निवडून आलेलं, तर दबी कुलकर्णी प्रेमानंद गजवी यांच्या विरुद्ध. हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. आणि त्यांचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये बघा कथासंग्रह, कादंबरी, काव्यसंग्रह, नाटके, एकांकिका, हे तुम्ही जस्ट सगळं नोट करून ठेवा, कारण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं खालीलपैकी कोणती त्यांची साहित्यकृती आहे ओके किंवा नाही अशामध्ये. त्याच्यामध्ये विशेष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे घोटभर पाणी. ओके. घोटभर पाणी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण याचा 14 भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. आणि त्यांचे जे आहे ते शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा यांची साहित्यकृती जी आहे ती इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे जस्ट तुम्ही हे सर्व नोट करून ठेवा. ओके. एवढे या पॉईंटविषयी पुष्कळ आहे. बघू पुढे. बघा, DIPPचे स्वच्छ भारत ग्रँड चॅलेंज पुरस्कार प्रदान. तर DIPP म्हणजे काय, तर डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन. हे पण तुम्हाला फुल फॉर्म माहीत पाहिजे, कारण DIPP आता आपण मागे पण न्यूजमध्ये पाहिलेलं होतं. DIPP डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन हे कशाच्या अंडर येतं, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अंडर येतं.
तर बघा, देशातील स्टार्टअप्सच्या नाविन्यपूर्ण उपायांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो, भारत ग्रँड चॅलेंज पुरस्कार. याच्यासाठी 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान जो स्वच्छता पंधरवडा होता, ओके, म्हणजे स्वच्छता पखवाडा, याचा एक भाग म्हणून औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने म्हणजेच DIPP ने स्वच्छ भारत ग्रँड चॅलेंज पुरस्कारासाठी अर्ज मागवलेले होते. मग याच्यासाठी 22 राज्यांमधून 70 जिल्ह्यामधील 165 अर्ज आलेले होते आणि मग त्याच्यामधून मग ही निवड केली गेलेली आहे. मग निवड करण्यासाठी 4 सेक्टर केले होते. 4 सेक्शनमध्ये मग हे जे प्राइज होतं ते डिस्ट्रीब्यूट केलं गेलं. मग ते 4 क्षेत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिला स्वच्छता, दुसरा कचरा व्यवस्थापन, तिसरा जल व पाणलोट व्यवस्थापन आणि चौथा जो आहे तो हवा किंवा वायू व्यवस्थापन. मग ह्या 4 सेक्टरमध्ये हे जे आहेत हे पुरस्कार दिले गेलेले आहेत. मग विशेष म्हणजे पुण्याची जी एक प्रायव्हेट फर्म आहे त्यांना मिळालेला आहे वायू व्यवस्थापनामध्ये. बघा नाव काय, स्मॉल स्पार्क कन्सेप्ट्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, याने द्वितीय क्रमांक म्हणजे द्वितीय पारितोषिक जे आहे ते मिळवलेलं आहे. मग पहिलं पारितोषिक कोणाला मिळालेलं आहे, हवा व्यवस्थापनामध्ये मॅकलेक टेक्निकल प्रोजेक्ट लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली. ओके, हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. बाकीच्या ह्याचे सुद्धा दिलेले आहेत पण ते इम्पॉर्टंट नाही, त्यामुळे इथे काही इन्क्लूड केलेलं नाही. फक्त पुण्याच्या याला मिळालेलं आहे, त्यामुळे मग आपण हे पुण्याचं फर्स्ट आणि सेकंड जो आहे तो आपण इन्क्लूड केलेला आहे. ओके, एवढं तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे. आणि याचं जे स्वरूप आहे ते 2 लाख रुपये. ओके, हे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याचं जे मग जे डिस्ट्रीब्युशन झालं ते नवी दिल्लीमध्ये झालं. DIPPचे सचिव जे आहेत रमेश अभिषेक यांच्या हस्ते दिलं गेलेलं आहे. एवढं तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे. सांगितलं तसं तुम्हाला DIPPचा फुल फॉर्म द डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन, हे कोणाच्या अंडर येतं, तर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. आपण आत्ताच थोड्या दिवसापूर्वी न्यूज पाहिलेली होती की स्टार्टअप रँकिंग, ओके, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र उदयोन्मुख राज्य ठरलेलं होतं. तर हे जे रँकिंग आहे ते कोणी हे केलेलं होतं, प्रदर्शित केलेलं होतं, तर DIPPनेच केलेलं होतं. ओके, हे एवढं तुम्हाला माहीत पाहिजे. आणि गुजरात जे होतं ते अव्वल स्थानी होतं. जस्ट तुम्हाला अशाच पद्धतीनं एखादा वर्ड आला, एखादी न्यूज आली, एखादा पॉईंट आला की तो तुम्हाला पास्टमधल्या न्यूजशी कोरिलेट करायचा आहे. ओके, याच्यामुळे तुमचं कसं होतं, तुम्ही जसे पुढे जाल तसं मागची रिव्हिजन सुद्धा होत जात असते. बघू पुढे. बिमल जालन. आता बिमल जालन तुम्ही बघितलं असेल नोटांवरती, जे आपण लहानपणी नोटा, आता सुद्धा काही काही नोटा असतात, मग त्याच्यावरती आपण बघितलं आहे की बिमल जालन यांची सही होती. म्हणजेच काय, तर हे गव्हर्नर होते RBIचे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कितवे गव्हर्नर होते, तर हे 20वे गव्हर्नर होते. हे पण जस्ट लक्षात ठेवा. आता हे न्यूजमध्ये का आलेलं आहे, तर RBIच्या राखीव निधी संदर्भात तज्ज्ञ समिती जी फॉर्म केली गेलेली आहे त्याचे हे अध्यक्ष आहेत. आणि हे जे होते ते 20वे RBIचे गव्हर्नर होते 1997 ते 2003 या काळामध्ये. ओके, 1903 ते 2003 या काळामध्ये. तुम्हाला जर मल्टीलायनर आला तर बिमल जालन यांच्याविषयी विचारलं जाऊ शकतं की ते कितवे गव्हर्नर वगैरे होते असं. मग यांची जी आहे आता हे राखीव निधी संदर्भात म्हणजे कॅपिटल रिझर्व्ह जो आहे हे कशाच्या संदर्भात आहे, तर RBIकडे जो कॅपिटल रिझर्व्ह आहे तो जास्तीत जास्त किती असावा याची निश्चिती करण्यासाठी 6 जणांची एक तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. मग ही समिती आता का नियुक्त करण्यात आलेली आहे, तर नोव्हेंबरमध्ये काय झालेलं की RBIची जी बैठक झालेली होती केंद्रीय मंत्रिमंडळासोबत, तर त्याच्यामधून एक RBIचं जे कॅपिटल रिझर्व्ह आहे तो जास्तीत जास्त किती असला पाहिजे याच्यासाठी, याचा अभ्यास करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन करावी असा निर्णय घेण्यात आला होता. म्हणून मग ही जी आहे ही 6 जणांची एक तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. मग त्याचे प्रमुख जे आहेत ते बिमल जालन आहेत आणि त्याचे जे उपाध्यक्ष आहेत ते राकेश मोहन. ओके, राकेश मोहन सुद्धा फॉर्मर डेप्युटी गव्हर्नर आहेत, हे पण लक्षात ठेवा. आणि ही समिती जी आहे ते RBIचा आर्थिक भांडवल आराखडा निश्चित करणार आहे. मग इतर कोण कोण सदस्य आहेत, तर सुभाषचंद्र गर्ग, NS विश्वनाथन, भरत दोशी, सुधीर मानकड हे इतर सदस्य आहेत. आणि या समितीला 90 दिवसांमध्ये त्यांचा अहवाल जो आहे तो सादर करायचा आहे. आणि मग ही समिती काय करणार बघा, महसूल संकलनामधील तूट भरून काढण्याच्या उद्देशाने जे आहे ते RBIने आपला राखीव निधी केंद्र सरकारच्या हवाली करावा असं सरकारनं आग्रह केलेला होता. ओके, म्हणजे जी महसूलमधील जी तूट आहे ती भरून काढण्यासाठी RBIकडे जो रिझर्व्ह कॅपिटल आहे तो मग केंद्र सरकारला द्यावा, मग जेणेकरून मग ती तूट भरून काढली जाईल असं सरकारचं म्हणणं आहे. मग त्याच्या विरुद्ध थोडी कॉन्ट्रोवर्सी होती की RBIचं आणि त्यांचं नाही झालं, मग त्याच्यावरती मग ती समीक्षा करण्यासाठी मग ही जी समिती आहे ती नेमलेली आहे.
एवढं तुम्हाला या पॉईंट विषयी माहित पाहिजे. आता आरबीआय आलेलं आहे, आरबीआयच्या रिलेटेड न्यूज आपण पाहिलेल्याच आहेत. उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. ओके, 10 डिसेंबर रोजी त्यांच्या पर्सनल रिझनमुळे. ते रघुराम राजन यांच्यानंतर त्यांची नेमणूक झालेली होती. ते 24वे गव्हर्नर होते, बरोबर. आणि त्यांच्या जागी कोणाची नेमणूक झाली तर शक्तिकांत दास यांची नेमणूक झाली, जे की माजी अर्थसचिव होते. आरबीआय आलेले आहे. आरबीआयची स्थापना कधी झाली? 1935, बरोबर. आणि कोणत्या ॲक्टनुसार? आरबीआय ॲक्ट 1934 नुसार. याचं हेडक्वार्टर जे आहे ते कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. ओके, हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. आणि आरबीआयच्या रिलेटेड होतं की जे पब्लिक क्रेडिट रजिस्टरची स्थापना केली. ओके, म्हणजे वैयक्तिक पतधोरण पडताळणी करण्यासाठी पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री म्हणजेच काय, एक सेंट्रल रिपॉझिटरी असेल, तिथे पूर्ण जे आहे ते पतधोरणाच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन अवेलेबल होणार आहे. म्हणजे कर्जदार जे आहेत, बॉरोवर जे आहेत, त्यांची पूर्ण माहिती तिथे अवेलेबल होणार आहे. सेंट्रलाइज डेटा असणार आहे ते पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री म्हणजे. आणि विशेष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ती जी पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री आहे ती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली तर YM देवस्थली. YM देवस्थली. ओके, हे पण जस्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण विचारलं जाऊ शकतं तिथे. एवढं आपण आरबीआय विषयी पाहिलेलं होतं. बघू पुढे. बघा, CA कुट्टप्पा, मुष्टियुद्ध क्रीडा प्रकाराचे भारताचे मुख्य प्रशिक्षक. ओके, बॉक्सिंगचे मेन्सचे हे प्रशिक्षक झालेले आहेत. ते द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत. ओके, आणि त्यांची जी नियुक्ती आहे ती निवृत्त झालेले ज्येष्ठ प्रशिक्षक SR सिंग यांच्या जागी झालेली आहे. आणि हे 39 वर्षीय आहेत. त्यांनी विजेंद्र सिंग, सुरंजॉय अशा देशाच्या काही बॉक्सरना त्यांनी ऑलरेडी कोचिंग केलेलं आहे. हे कर्नाटक राज्याचे आहेत आणि ते माजी राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक विजेते आहेत. वन लाइनर क्वेश्चन बनू शकतो की कोणाचे कोच म्हणून नेमणूक झालेली आहे तर ते CA कुट्टप्पा. ओके, बघू पुढे. तानसेन सन्मान 2018. तर बघा, तुम्हाला डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं की तानसेन सन्मान 2018 हा कशासाठी दिला जातो तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्धीसाठी हा दिला जातो. दुसरा क्वेश्चन बनू शकतो की हा कोणत्या राज्य सरकारतर्फे दिला जातो तर हा मध्य प्रदेश राज्य सरकारतर्फे दिला जातो. आणि हा सांगितलं जसं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्धीसाठी. याची सुरुवात 1980. स्वरूप काय आहे तर 2 लाख रुपये. ओके, आणि हा जो आहे तो ग्वाल्हेर येथील तानसेन म्युझिक फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभामध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी हा पुरस्कार दिला आहे. तर मग हा कोणाला मिळालेला आहे तर प्रसिद्ध सितार वादक मंजू मेहता यांना. ओके, हे पण जस्ट लक्षात ठेवा तुम्ही, मंजू मेहता. आणि हा मध्य प्रदेशच्या संस्कृती विभागातर्फे दरवर्षी डिसेंबरमध्ये ग्वाल्हेरमध्ये एक 4 दिवसाचं समारोह आयोजित केला जातो आणि त्याच्यामध्ये हा पुरस्कार दिला जातो. आणि आता हा मिळालेला आहे मंजू मेहता यांना. तर त्यांच्याविषयी माहीत पाहिजे. त्या ज्या आहेत ते जयपूरच्या भट्ट कुटुंबातील आहेत. ऑल इंडिया रेडिओमध्ये ते एक शीर्षक कलाकार आहेत आणि गुजरातमध्ये सप्तक स्कूल ऑफ म्युझिकची त्यांनी त्या को फाउंडर आहेत त्याच्या. ओके, हे पण तुम्हाला जस्ट माहीत पाहिजे. जर मंजू मेहता यांच्याविषयी आलं तर तुम्हाला मल्टीलायनर क्वेश्चन मध्ये हे येऊ शकतं. जोधपूर विद्यापीठ व अहमदाबादच्या दर्पण कला संस्थेत त्या गेली 30 वर्ष अध्यापन करत आहेत. हे पण तुम्हाला त्यांच्याविषयी माहीत पाहिजे. विशेष तानसेन सन्मान कशासाठी दिला जातो, कोणाकडून दिला जातो, कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो? हा संस्कृती विभाग मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जातो. आणि कोणाला मिळाला. ओके, एवढं तुम्हाला या पॉईंटविषयी माहिती असणं गरजेचं आहे. बघू पुढे. नाव क्वेश्चन ऑफ द डे. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारकडून तानसेन पुरस्कार दिला जातो? खाली तुम्हाला 4 पर्याय आहेत. आशा करतो की तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये करेक्ट मेन्शन कराल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.